वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलढाणा शहरातील संगम चौकात शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन संपन्न। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलढाणा शहरातील संगम चौकात करण्यात आले। यावेळी बुलढाणा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, महासचिव प्रशांत वाघोदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कॉम्रेड पानसरे यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत 1988 मध्येच हे पुस्तक प्रकाशित करून केलेलं आहे। परंतु RSS धार्जिन तसेच BJPचे काही लोक असतील यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर खूप मोठा घाला होत आहे। त्याचा विरोध करण्यासाठी आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आदेश दिले आणि कॉम्रेड पानसरे यांनी लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या हेतूने आम्ही हा कार्यक्रम आज इथे घेत आहोत। जे पुस्तक तुम्ही वाचले त्याच पुस्तकाचे प्रकाशकाला जे आमदार आहे संजय गायकवाड त्यांनी रात्री 1 वाजता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। काय तुमची भूमिका आहे याच्यात? नक्कीच वाद तिथूनच चालू झालेला आहे। कारण की छत्रपती शिवाजी महाराज नुसतं माझ्या रक्ताच्या थेंबात आहे असं सांगून संजय गायकवाड एका प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करतात, महिलांचा अनादर करतात। ज्या 9 मिनिटांमध्ये 38 अश्लील शिव्या संजय गायकवाड यांनी प्रशांत आम्ही यांच्या आईला व पत्नीला दिलेल्या आहे ते त्यांच्या आईला किंवा पत्नीला दिलेल्या नाही, त्या तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींना दिलेल्या आहे। मा जिजाऊंच्या लेकी आहे, मा सावित्रींच्या लेकी आहे, मा रमाईंच्या लेकी आहे। त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम संजय गायकवाड नेहमी करत असतात। त्यांचा सुद्धा मी तीव्र शब्दामध्ये इथं निषेध करतो। त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। दिलगिरी व्यक्त काय करायची हो। आता तुम्हाला एक सांगतो, आज के शिवाजी नरेंद्र मोदी हा हरामखोर नरेंद्र मोदी का शिवाजी महाराजांचा वंशज समजतो की स्वतःला शिवाजी महाराज समजतो? याच्यावरती संजय गायकवाड का बोलत नाही? दगलबा शिवाजी हे याचे लेखक कोण आहे? प्रबोधन ठाकरे। त्याच्याही पलीकडे जाऊन द ग्रेट मराठा शिवाजी द ग्रेट मराठा यांनी सुद्धा तोच उल्लेख केलेला आहे। मग यांच्या घरात जाऊन ते त्यांना जीवे मारणार आहे का? त्यांच्या जीभ घासळणार आहे का? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी आज तुम्हाला सांगतो, शिवाजी किंग हिंदू किंग इज इस्लामिक इंडिया हे पुस्तक जेम्स लेनने लिहिलेलं आहे। याच्यामध्ये मा जिजाऊंचा चारित्र्यावर आक्षेप पान नंबर 93 वरती केलेला आहे। या संजय गायकवाडांना माझा प्रश्न आहे की जर तुम्ही या नरेंद्र गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशनाला जो आम्ही याच्या आई बहिणी शिव्या देतात तर तुम्ही यांच्या घरी जाऊन सुद्धा त्यांना मारणार आहेत का? याच्याही पलीकडे जाऊन मी एक प्रश्न उपस्थित संजय गायकवाडांना करतो। यामध्ये शिवाजी हिंदू किंग इज इस्लामिक इंडिया यामध्ये ज्या पद्धतीने मा जिजाऊंवरती जेम्स लेन याने आरोप केले त्याच पद्धतीने संजय गायकवाड यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आई बहिणीला शिव्या देऊन ते महाराष्ट्राचे जेम्स लेन आहे हे माझं त्यांना माझं मत व्यक्त करतो आणि त्यांना जेम्स लेन महाराष्ट्रातील संबोधतो। कारण की त्यांनी छत्रपती शिवरायांच्या नाव घेण्याचा अधिकार नाही, ते महिलांचा आदर करू शकत नाही, शेतकऱ्यांसाठी न्याय देऊ शकत नाही, जो महिलांसाठी आदर करू शकत नाही त्यांच्या चरित्रावरती शिंतोडे उडवतो त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून घेण्याचे सुद्धा अधिकार नाही। या प्रसंगी त्या वक्तव्याचा सुद्धा मी निषेध करतो आणि महाराष्ट्रातील जेम्स लेन हा संजय गायकवाड आहे या प्रसंगी आपल्याला सांगतो। संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या पक्षाचे दुधाभिषेक करतात नाही, ते तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे, तो त्यांच्या पद्धतीने करो। परंतु आम्ही आमच्या पद्धतीनं छत्रपतींचा खरा इतिहास हा शिवाजी कोण होता कॉम्रेड पानसरे लिखित या पुस्तकाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवणार आहे आणि याच्या 5000 प्रती आता बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं कशा वाटप करता येईल त्याचा आम्ही आता सर्व आमची जिल्ह्याची टीम असेल तालुक्याची टीम असेल त्यांच्या माध्यमातून करणार आहोत।